नमस्कार, भारती मराठी तडकामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत नाश्त्यासाठी अशी मस्त अशी स्पेशल डिश, ती म्हणजे उपमा। उपमा आपण वेगळ्या प्रकाराने भरपूर वेळेस असा बनवलेला आहे। हा खूपच वेगळा प्रकार आहे। 3 टोमॅटो घेतलेत, माझ्याकडे छोट्या साईजचे टोमॅटो आहेत म्हणून मी 3 घेतलेले आहेत। तुमच्याकडे मोठे टोमॅटो असतील पण छान असे लाल बुंद असे टोमॅटो पाहिजेत, ते तसे तुम्ही 2 टोमॅटो घ्या। आपल्याला कापून घ्यायचे आहेत टोमॅटो, छोट्या साईजचे होते म्हणून मी 3 घेतलेले होते। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया। आणि 2 काश्मीरी मिरची होती ती मी यात टाकून घेतली। आपल्याला छान अशी प्युरी करायची आहे। जर तुमच्याकडे काश्मीरी मिरची नसेल तर तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता। छान अशी आपण प्युरी बनवून घेतलेली आहे। छान असे लाल लाल टोमॅटो घ्यायचे जेणेकरून प्युरी छान अशी मस्त अशी लाल होईल। आता आपण लगेचच उपमा बनवायला घेऊया। वरती मी कढई ठेवलेली आहे। आता आपल्याला आधी रवा भाजून घ्यायचा आहे। 1 वाटी मी रवा घेतलेला आहे। 2 ते 3 मिनिटं आपण छान असं भाजून घ्यायचा आहे। रव्याचा कलर आपल्याला अगदीच चेंज करायचा नाहीये। 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत। रवा छान भाजून झालेला आहे। आता रवा मी एका प्लेटमध्ये काढून घेते। रवा भाजून घेतलेला आहे आणि तो कढईतून आपण काढून घेतलेला आहे। आता आपण यात 1 चमचा तेल टाकून घेऊया आणि 1 चमचा भरून मी छान असं साजूक तूप टाकून घेते। आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे 1 चमचा भरून मोहरी, 1 चमचा आपण चणा डाळ टाकलेली आहे आणि 1 चमचा आपण उडीद डाळ टाकून घेणार आहोत। ह्या डाळी छान अशा आपण खरपूस भाजून घ्यायच्या आहेत आणि थोडासा हिंग घालते। आपल्याला उपमामध्ये किंवा कांदा टाकायचा नाहीये, त्यामुळे हा उपमा खूप असा वेगळ्या प्रकारचा होणार आहे। आता आपल्याला टाकून घ्यायचा आहे भरपूर असा कढीपत्ता। कढीपत्त्याची पानं मी अशी तोडून घेतलेली आहे आणि मिरची 2 मिरच्या मी टाकून घेतलेल्या आहेत। थोडंसं मी अद्रक बारीक कापून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे। अद्रक मिरची छान अशी आपल्याला खरपूस भाजून घ्यायची आहेत। डाळी पण आपल्या भाजून जातील। आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे काजू। जवळजवळ 5 ते 6 काजू घेत होते, 2-2 तुकडे करून घेतले काजूचे। काजू पण आपले छान भाजून झालेले आहेत। आता आपण एक एक करून सर्व भाज्या टाकून घेऊया। 1 वाटी गाजर घेतलेला आहे छोटी, म्हणजे मोजाल तर तुम्ही 1 चमचा मी मोठा 1 चमचा गाजर, 1 शिमला मिरची 1 चमचा आणि हिरवे वाटाणे मी टाकून घेतलेले आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता यात। आता आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे। आता आपण जी टोमॅटो प्युरी बनवली होती ती टाकून घ्यायची आहे आपल्याला। गॅस बारीकच ठेवायचा आहे आपल्याला। मिक्सरच्या भांड्याला जे प्युरी लागली होती ती काढून घेतलेली आहे मी थोडंसं पाणी टाकून। आपल्याला आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। मिक्स करून घ्यायचं आहे छान। थोडं 2 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून घ्या, म्हणजे छान अशा भाज्या छान वाफवतील। गॅस मी बारीकच ठेवलेला आहे। 2 मिनिटं झालेली आहेत। आपण भाज्या छान वाफवून घेतलेल्या आहेत। आता मी ज्या वाटीने मी रवा मोजलेला आहे त्याच वाटीने मी 2 वाट्या पाणी टाकून घेते। या पद्धतीने तुम्ही एकदा हा उपमा नक्की बनवून बघा, खूप छान टेस्ट येते। भाज्या तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही अजून भाज्या टाकू शकता। आता आपल्याला छान ही उकळी आणून घ्यायची आहे। छान उकळायला लागलेली आहे। आपण आता रवा, जो भाजलेला रवा होता तो टाकून घेऊया। टाकत जायचं आहे आणि हलवत राहायचं आहे, म्हणजे व्यवस्थित असं मिक्स होईल। रवा थोडा जाडच घ्यायचा आहे जेणेकरून मऊसूत असा होईल, आणि जर बारीक रवा घेतला तर खूप असा बसेल आणि छान उपमा होणार नाही तुमचा। आता मी गॅस बारीक करते। कलर पण किती छान आलेला आहे, तुम्ही बघू शकता। गॅस बारीक करूया आणि झाकण ठेवून 2 मिनिटं छान असं वाफवून घेऊया। अगदी गॅस मी बारीकच केलेला आहे। उपमा वाफवतोय तोपर्यंत आपण चटणी बनवून घ्यायची आहे। उपमा मी दुसऱ्या गॅसवरती ठेवलेला आहे। आता आपल्याला बनवायची आहे उपम्यासोबत खाण्यासाठी चटणी। खूप अशी टेस्टी ही चटणी होते। शेंगदाणे टाकून घ्यायचे 1 चमचा भरून, 1 चमचा भरून डाळ्या टाकून घेतलेल्या आहेत आणि त्याच चमच्याने 1 चमचा भरून मी खोबरं टाकून घेतलं आहे। ओलं खोबरं टाकलेलं आहे। तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर तुम्ही सुकं खोबरं देखील टाकू शकता। चिंच टाकून घ्यायची आहे।
2 हिरव्या मिरच्या, भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आपल्याला. तुमच्याकडे पुदिना असेल तर पुदिना देखील तुम्ही टाकू शकता. खूप छान टेस्ट येते पुदिन्याची. 2 ते 3 कढीपत्त्याची पानं आणि थोडंसं अद्रक आहे ते अद्रक टाकून घेते मी. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला. छान मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस बंद करते आणि छान अशी प्युरी बनवून घेते. 2 ते 3 मिनिटांमध्ये आपण छान असा उपमा वाफवून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही. छान असा मऊसूत असा उपमा झालेला आहे. हे बघा. आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे वरून छान असं साजूक तूप. छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि गॅस बंद करायचा आहे. आता मस्त छान असा मऊसूत उपमा आपला तयार झालेला आहे. आता आपण जी चटणी बनवलेली आहे त्या चटणीला छान असा तडका देऊन द्यायचा आहे. आपण ही उपमा बाजूला ठेवून घेऊया आणि चटणीसाठी आपण तेल टाकून घेतलेलं आहे. आता आपण आपल्याला टाकायची आहेत कढीपत्त्याची पानं, मोहरी आणि छान अशा 2 ते 3 लाल मिरच्या आपण टाकून घ्यायच्या आहेत. तडका तयार झालेला आहे. आता आपण यात टाकून घेऊया. आपली चटणीची किती घट्ट पातळ ठेवू शकता तुम्ही, तुमच्यावर आहे. हे बघा, मी या पद्धतीने एवढी पातळ चटणी ठेवलेली आहे. आता मी तुम्हाला सर्विंग प्लेटमध्ये काढून दाखवते. या पद्धतीने आपण हा उपमा खाऊ शकता. इतक्या सोप्या पद्धतीने आपण हा टोमॅटो उपमा चटणी या पद्धतीने आपण बनवलेली आहे. या पद्धतीने तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की बनवा. अगदी खूपच वेगळी आणि खूपच टेस्टी अशी ही रेसिपी आहे. सहसा आपल्याकडे या पद्धतीने उपमा आणि चटणी होत नाही. ही जास्त करून साऊथ इंडियन डिश आहे. त्यामुळे या पद्धतीने एकदा ही चटणी आणि उपमा हा नक्की बनवून बघा. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.